या सगळ्या मुद्द्याबद्दल आपण बोलणार आहोत। ज्यांच्या आंदोलनाच्या नंतर, अथक प्रयत्नांच्या नंतर आज महाराष्ट्रामध्ये हा हैदराबाद गॅझेटियरचा GR लागू झाला। मनोज जरांगे पाटील आता आपल्या सोबत आहेत। पाटील साहेब, खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। एक आकडेवारी समोर आली महाराष्ट्राच्या समोर। या आकडेवारीमध्ये असं दिसतंय की केवळ 594 अर्ज करण्यात आले। अर्जांच्या बद्दलची ही संख्या खूप कमी दिसतेय, ज्या प्रकारची गरज आहे त्या प्रमाणात। तुम्हाला काय वाटतं, काय कारण असावं की हा निरुत्साह आहे? दादा काय GR निघाला, परंतु हे सरकार जाणून बुजून करत आहे आणि अधिकारी पण जाणून बुजून करायला लागले। 2 सप्टेंबरला GR निघाला, तो मराठ्यांसाठी खूप महत्वाचा आहे, नाचणार आहे। एवढं क्लिअर करतो मी तुम्हाला की कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या, कोणाला काय गैरसमज पसरायचा तर पसरू द्या, परंतु मराठवाड्यातला सगळा मराठा एक ना एक दिवस तुम्हाला सगळा कुणबी ओबीसी आरक्षणात गेलेला दिसणार आहे। जळणाऱ्याची संख्या मराठ्यांवरती भरपूर आहे, हे खरं आहे, परंतु आमचं ते हक्काचं आरक्षण असल्यामुळे आम्हाला मिळणार आहे। राहिला विषय सरकारच्या आणि अधिकाऱ्यांच्या दिरंगाईचा, तर हे खरं आहे की ते जाणून बुजून करतायत। ठीक आहे, आम्ही काही गोष्टी मान्य केल्या, हे IBN लोकमतला मी जाहीरपणानं सांगतो की सरकारनं त्यावेळेस सांगितलं की बाबा आता अतिवृष्टी मराठवाड्यात झाली, थोडा वेळ दिला तर चांगलं होईल। आम्हाला वाटलं चला ठीक आहे ना, हरकत नाही, आमच्याच मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे, अतिवृष्टी पण मराठवाड्यातच झाली तर आपण थांबलं पाहिजे। त्याच्यात त्या निवडणुका लागल्या आणि ते सरकार सगळं त्या निवडणुकाच्याच नादी लागून गेलं। याच्यात खरी गोम कुठं झाली की यांनी गाव लेवलवरती समित्या गठीत करून म्हणले होते विखे पाटील साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा शब्द आहे की मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना गॅझेटियर प्रमाणे जो GR काढला त्या प्रमाणे आरक्षण मिळणार। त्याच्यामुळे आम्ही बिनफिकीर राहिलो आणि बिनफिकीर आहे सुद्धा, त्याचं काही असण्याचं किंवा गैरसमज असण्याचं काही कारणच नाहीये। आता अर्ज का कमी गेले तर याचं मूळ कारण असं आहे की जर मराठा समाज अर्ज घेऊन गेला गॅझेटियर प्रमाणे तर तहसीलदार आणि ADM म्हणतात आम्हाला सरकारचे आदेश नाहीये, मग अर्ज करायचे कुठं? आता तुम्ही गावात समित्यात गठीत केलेल्या नाहीये, जर तुम्ही गावात समित्या गठीत केल्या असतात गावकऱ्यांनी अर्ज तिथे दिले असते। जर असं कोणाला वाटत असेल, म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार बडेदादा तुमच्या म्हणण्यानुसार समजा जर असं वाटत असेल की लोकांमध्ये काही आहे का अर्ज करत नाही, तर सरकारनं आदेश काढावे मराठवाड्यातल्या सगळ्या कलेक्टरांना आणि तहसीलदारांना की आम्ही प्रत्येक गावात हैदराबाद गॅझेट प्रमाणे जो GR काढलाय त्याप्रमाणे अभियान राबवतोय। ज्याला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे गॅझेटियर प्रमाणे त्याने अर्ज करा, ढिगची ढिग पडतील। लोकांच्या लक्षातच येत नाही कुठं जायचं अर्ज घेऊन, कारण जनजागृतीचा अभाव आहे तुम्हाला वाटतंय? मी थोडं थांबा, जनजागृती लोकांमध्ये आहे, लोक म्हणतायत पण आम्हाला अर्ज करायचे आहेत, परंतु आता तिथं काही नाहीच आहे। तहसीलदाराकडे गेलं तर तो म्हणतो सरकारचे आदेश नाही, गाव लेवलवरती समित्या गठीत नाहीत, अर्ज घेऊन जायचं कुठं? पण काही जणांचं म्हणणं होतं की एकतरी प्रमाणपत्र गॅझेट प्रमाण दाखवा। 98 व्हायला झाले ना, 98 व्हायला झाले ना, मागचं विसरू नका, मागं लाखो लोक गेलेत आपल्या आरक्षणात, हे कोणी विसरू नका। बरोबर, पुढचं सुद्धा होणार आहे। हे आता अचानक का गैरसमज बाहेर काढला गेलाय मला माहित नाही का, मराठा समाजात, मराठा अभ्यासकात आणि मराठा समन्वयकामध्ये काही गैरसमज आमच्यात गरीबात पसरून देऊन काही वादळ निर्माण करायचा का काय माहित नाही, हे 7-8 दिवसात उघडं पडणच की हे खरं समाज हितासाठी हा मुद्दा आता उकरून काढलाय का काही डावपेच याच्या पाठीमागे 7-8 दिवसात उघडं बोलण्याहून समोरच्या लक्षातच येईल आता। परंतु मराठा समाजाच्या सगळ्या अभ्यासकानं, सगळ्या समन्वयकानं, काम करणाऱ्या सगळ्या बांधवांना गैरसमज करून घेऊ नका, कारण आपल्यात काय उचकवण्याचा प्रयत्न केला जातो। तुम्ही आम्हाला बोलणं, आम्ही तुम्हाला बोलणं, हे मात्र सगळ्यांनी मराठा समाजातल्यांनी समजून घेऊन आपण एकमेकावरती चिकलफेक करू नये। त्याचं कारण सांगतो, आपल्या मराठा समाजावर जळणारी संख्या प्रचंड आहे की मराठ्यांना आरक्षण मिळू नये। मी शेवटचं एक कमेंट करतो फक्त आणि मग तो नंतर तुम्ही बोला। माझं असं म्हणणं आहे की ग्रामीण भागात म्हणलं जातं जमीन आहे पण ती नावावर नाही, नुसती जमीन असून उपयोग नाही, ती नावावर पाहिजे। मग जमीन नावावर झाल्यानंतर ती पडक असू द्या, आपण 2 महिन्यांनी, 1 महिन्यानं, 1 वर्षानं, 2 वर्षानं ती जमीन पडक नीट करू, आपल्या लेकरा बाळ त्याच्यावरती आपण उदरनिर्वाह करू शकतो, जगू शकतो, आपलं भविष्य घडू शकतो। तसाच हा प्रकार आहे। हैदराबाद गॅझेटियरचा GR हा निघाला म्हणजे ही मराठ्यांची राष्ट्रीय एक प्रकारची, जसं की 1994ला GR काढला गेला, आज तागायत 25-30 वर्ष झालं त्याला काढल्याला, आज सुद्धा ओबीसी समाजाचे बांधव प्रमाणपत्र काढतील, म्हणजे ती GR आता आयुष्यभरासाठी झाला। तसाच मराठवाड्यांच्या गॅझेटियरचा GR मराठवाड्यासाठी आज काय 75 वर्षानंतर योग पहिला आहे। ही आपली राष्ट्रीय, हे मराठा बांधवांनी समजून घ्या। आज ना उद्या आपण सगळे जाणार आहेत, फक्त गैरसमज मात्र नको, आपण एवढं मात्र मराठा समाजाने लक्षात घ्या आणि अभ्यासकांनी पण।
एक साधारण तुमच्या बोलण्यात असं जाणवलं की प्रशासकीय पातळीवर काही प्रमाणात दिरंगाई होतीये. याबद्दलची तक्रार किंवा ते जे गाऱ्हाण आहे तुम्ही उपसमितीच्या पर्यंत मांडलेलं आहे का, आणि ही वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली आहे का, की खाली काय नेमकी ग्राउंडवर कारण धोरण बनतं पण अंमलबजावणीत अडचण येते. आता हे त्यांचं अधिवेशन सुरू आहे, चहा पिते एकामेकाचा, कुणी पियत नाही, कुणी नुसतं आहे, कुणाला कॉफी पाहिजे, कुणाला बिगर दुधाचा चहा पाहिजे, हे त्यांच्या नादात आहे. सगळे जत्रा भरलेली तिथं. जर शेतकऱ्याचा प्रश्न मार्गे काढला नाही, ना कोणत्या गोरगरीब जनतेचा काढला नाही, ना ओबीसीचा मार्गे काढला, ना मराठ्यांचा काढला, ना दलितांचा काढला, ना मुस्लिमांचा काढला, ना कोणाचे प्रश्न मार्गे काढले. आरडले ओरडले त्यांच्या ते माघारी येते. त्याच्यामुळे आम्हाला बोलायला वेळ नाही मिळाला. पण आयबीएन लोकमतच्या माध्यमातून मी शब्द घेतोय की 1 तारखेला मी उपसमितीचे अध्यक्ष माननीय विखे साहेबांना बोलणार आहे. कारण फडणवीस साहेबांनी आणि विखे पाटील साहेबांनी हा JR काढलेला आहे. तुम्ही JR काढलेला असताना तुम्ही समित्या का गठीत केल्या नाही हे पहिलं विचारणार आहे. तुम्ही गठीत करा. दुसरं त्यांना सांगणार आहे की हैदराबादच्या गॅझेटियरच्या त्याप्रमाणे तुम्ही जो अर्ज येईल, कारण त्यांनी स्थानिक चौकशी अहवाल एक अर्ज दिलेला आहे, त्या स्थानिक चौकशी अहवालाप्रमाणे लोक अर्ज करणार आहेत. तर प्रत्येक अधिकाऱ्यांना, तहसीलदारांना, एसडीएमला आणि कलेक्टरांना मराठवाड्यातले आदेश द्या की स्थानिक चौकशी अहवालानुसार अर्ज जर कुणबी प्रमाणपत्रासाठी गॅजेटियर प्रमाणे आला तर त्याचं ताबडतोब कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, हेही सांगणार आहे. आणि तिसरं सांगणार आहे की शिंदे समितीची मुदत वाढ केली, मग ती नोंदी का शोधत नाहीये, तिला नोंदी शोधायला लावा. ज्यांच्या नोंदी शोधल्या त्यांचे कुणबी प्रमाणपत्र द्या. काही अधिकारी हे मुद्दाम व्हॅलिडिटी देत नाहीये. म्हणजे आमच्या समाजाला घेरायचं काय कारण यांचं? माझा गोरगरीब समाज कष्ट करून उभा राहिलाय. त्याने हातावरती भाकरी घेऊन कष्ट करून रात्रंदिवस जागून ही लढाई आंदोलनाची गरजवंत मराठ्यांनी लढली आणि ती जिंकली. हे JR मिळवणं हे आमचं खूप मोठं यश आहे दादा. हे JR मिळवणं खूप मोठं यश आहे गरीब मराठ्यांचं. बोलणाऱ्याला बोलू द्या. हे बघा, आता बोलणाऱ्याने त्याचं आयुष्य बोलण्यातच घातलेलं आहे. त्यांनी एखाद्याच्या मुलाखतीला एक शब्द उचलायचा आणि त्याच्यावरच आमच्या विरोधात बोलायचं, त्याच्यातच आयुष्य त्यांचं गेलंय. परंतु माझं त्यांना आव्हान केलेलं आहे मी 3 महिन्यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण केलेलं आहे आणि तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा असेल की बाबा हो, मी मला वाटतं सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये हे विषयी मी बोललेलो आहे. मी थांबतोय. तुमचं म्हणणं आहे ना सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर मी थांबतो. तुम्ही लढा, फक्त चिकलफेक एकमेकावर करू नका, आरोप मराठीवर करू नका. तुम्ही लढा, तुम्ही सरसकट आणा, पण सरसकट महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं ही JR तुम्ही आणा आणि तुम्ही लढा. मी थांबतो. तुम्हाला वर्षभराचा वेळ. म्हणजे हे तुम्हाला डाव टाकणाऱ्यांना, हे सुद्धा सांगितलेलं आहे मी. तुम्हाला डाव टाकणाऱ्यांना हा डाव आहे का? मराठ्यांना आरक्षण देतो. नाही, हे मागच बोललो मी, आज नाही बोललो. बरोबर. का डाव टाकायचा? माझं म्हणणं आहे आपला समाज आहे, आपल्या समाजाचे लेकर आहेत. पुढे चूक आहे तिच्या सुधारणा करून पुढे चलू ना. पण आपण चिकल फेकळून काय मिळणार? तुम्ही एक शब्द घालणार आणि त्याच्यावरच बोलणार. आम्हाला सुद्धा बोलता येतं, पण आपणच आपल्यावरती किती दिवस शक्ती वापर करायचा. एकतर आपल्यावर जळणाऱ्याची संख्या प्रचंड आहे. त्याच्यापेक्षा आपणच सुधारून घेऊ ना. अभ्यासक, समन्वयक, इथून पाठीमागे लढलेले आम्ही गरीब मराठी, आपण सगळेजण मिळून समजून घेऊ ना. एकमेकात उगाच नुसतं एक शब्द उचलायचा आणि तेवढ्या पुरतच बोलायचं, काहीतरी दुकान फाकान बंद पडलं म्हणून, त्याच्यापेक्षा आपणच समजून घेऊ ना. बरं तुम्ही लढा ना. आता काही राहिलं का? तुम्ही तुमचा लढा, समाजाला सरसकट मिळून द्या. फक्त मी पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा JR आता अधिवेशन संपलं की घेणार आहे गॅजेटियर आणि मराठवाड्यात JR. या JRला धक्का लागून द्यायचा नाही. तुम्ही तुमचा लढा आणि तुम्ही मराठ्यांना सरसकट मिळून द्या. आम्ही काय केलं हे म्हणायची गरजच नाही, म्हणूच नका. तुम्ही काय करणार आहे तर करून दाखवलं ते करून दाखवा. उगाच आम्हाला आडू पडायची काही गरज नाही आणि आपल्याला काय हुशारकी दाखवायची गरज नाही. इथं तुमची हुशारकी तिथं दाखवा, मस्तपैकी लढा उभा करा, मराठ्यांना सरसकट मिळून द्या. पण सरसकट हे ध्यानात ठेवा. आणि 1 वर्षाचा वेळ तुम्हाला. मी थांबतोय आणि थांबलेलं त्याच्यापासून. फक्त मी माझ्या मराठवाड्याच्या JR वरती तुम्हाला पुरा मराठा समाज आरक्षणात घातलेला दाखवतो, पुरा. पण दम्मानी. का दम्मानी? हे बघा, मायबाप मराठ्यांनो आपल्याला काहीच नव्हतं. आतापर्यंत लाखो नोंदी निघाल्यात, लाखो मराठा समाज आरक्षणात गेलाय. हैदराबादच्या गॅजेटियर प्रमाणे सगळा जाणार आहे. आपण थोडं दम्मान जाऊ, कारण पुढच्या जरा खाऊन माझे पाडताय आता जळणाऱ्या. त्यांना काय दुसऱ्याच लेकरात वाटलं झालं तरी चालतंय, परंतु मराठ्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही. ही पिंड त्याने धरलेला आहे आणि त्यांची पुरी उतरितो मी पुरी जिरतो. त्याचं काही म्हणजे एकूण तुमचं असं म्हणणं आहे की संयम ठेवा, गैरसमज करू नका, दम्मान जाऊ. ठीक आहे, संयम ठेवा. संयमानं हे सगळं घ्यावं लागेल. अनेक वर्षांची ही लढाई आहे आणि एका रात्रीत सगळं बदलणार नाहीये. आज 98 जरी मिळाले असले तर तो सुद्धा विजयच आहे आणि ते JRच्या नुसार मिळालेत, हे सुद्धा एक यश आहे असं तुम्ही म्हणताय. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत